एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आलेले आहेत, मुंबईच्या हित, त्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी काही युती झाली त्या घोषणे करत असताना त्यांनी एक सांगितलं की पोरं पळवणारी टोळी आलेली आहे. म्हणजे त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप. 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे म्हणून. तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचंय. काल त्यांची युतीची घोषणा झाली, आजचं वातावरण काय? मनसेचे जी काही 20 वर्षापासून पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी पक्ष सोडला. माझ्या जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख आमच्या पक्षात आला, सर्व समोर आला. त्याच्या डोळ्यावर कुठे पट्टी नव्हती, तोंडावर कुठे पट्टी नव्हती. म्हणजे पळवापळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना. भाजपकडे काही पदाधिकारी गेलेत, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती. म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये आणि याची शक्यता सुद्धा नाहीये. एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आलेले आहेत, मुंबईच्या हितासाठी आलो, मराठी माणसाच्या हितासाठी आलो. आणि 30 वर्ष सत्ता होती तिथे. मुंबईमध्ये 30 वर्ष सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची होती. तुमची सत्ता, तुम्ही हाकणारे राज्यकर्ते.